Hello everyone, this is D Kumar. Today you are watching your favorite YouTube channel D Kumar Sir. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक सूचना. बऱ्याच दिवसापासून इंग्रजी शिकत असाल आणि यू आर स्ट्रगलिंग फॉर अ लॉंग टाइम टू लर्न इंग्लिश and if you really want to learn English then you can join my class. But before that watch this video till the end. हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला आवडलं, तुम्हाला पटलं, इंग्रजी शिकणं, शिकवणं समजलं व्यवस्थित तर तुम्ही ह्या क्लाससाठी रजिस्टर करू शकता. कारण खूप दिवसापासून व्हिडिओ बनवून बघून बरेचसे पुस्तक वाचून इंग्रजी अजून बोलता येत नसेल आणि हे असं 2-5 वर्ष अजून चालू राहील. त्यापेक्षा येणाऱ्या 4 महिन्यात इंग्रजी शिकूनच घ्यायचे आहे. तर हा क्लास नक्की जॉईन करून घ्या, शिकून घ्या. 4 महिन्यामध्ये फार जास्त नाही, खूप मिनिमम फीस आहे. जेवढी फीस तुम्ही कुठेही म्हणजे चालू आपण खर्च करून टाकतो तेवढ्यामध्ये आपला हा पूर्ण कोर्स होऊन जातो आणि गॅरंटीड कोर्स आहे. जर तुम्हाला खरंच आवडलं, पटलं तर ह्या नंबरवर कॉल करून तुम्ही बाकीची सर्व माहिती घ्या. तुम्हाला समाधानकारी उत्तर मिळालं तरच बॅचमध्ये एनरोल करा. चला व्हिडिओ पुढे सुरू करूया. सो लेट्स गेट स्टार्टेड टू द टॉपिक व्हॉट वी आर गोइंग टू लर्न टुडे. वॉन्ट टू. ओके, तर वॉन्ट टू, वॉन्टेड टू, हॅव टू, हॅज टू, हॅड टू, गोईंग टू, अबाउट टू, बरेचसे असे टू लावून खूप सारे वाक्य बनतात आणि हे जे आहेत हे बोलण्यासाठी, इंग्लिश स्पीकिंगसाठी यांचं रोल आहे खूप. त्यामुळे हे टॉपिक कवर करणं खूप गरजेचं आहे आणि आपल्याला सुद्धा जर खरंच इफ यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश देन यू नीड टू लर्न दिस काइंड ऑफ टॉपिक्स. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर याचा एक फॉर्म्युला असतो, सब्जेक्ट प्लस वॉन्ट आणि एक एस लागतो कधी कधी, तो मी सांगतो कसं लागणार आहे, आणि टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट या प्रकारे. आता हेच वाक्य जर निगेटिव्ह करायचं तर फॉर्म्युला चेंज होतो. म्हणजे इथं डू आणि डज यूज केलं जातं आणि नॉट वापरून V1 म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब वापरलं जातं. तर ज्या वेळेस ही, शी, इट आणि एक वचनी करता म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट जर आलं वाक्यामध्ये इथं, तर त्यावेळेसच वॉन्ट नंतर यस वापरला जातो. ठीक आहे. आता हे यांचा अर्थ कसा काढायचा. आय जर आलं तर आयचा अर्थ मला, शी आलं तर तिला, ही आलं तर त्याला, यू आलं तर तुला किंवा तुम्हाला, असा यांचा अर्थ निघत असतो. आपण वाक्यावरून ते समजून घेऊया. आय वॉन्ट, त्यानंतर यस लागेल की नाही लागणार, इथे बघा आय दिसतोय का, नाही, म्हणजे आयला यस लागत नाही. पण जर त्या ठिकाणी ही आला तर हिला यस लागतो, ही वॉन्ट्स, ह्या प्रकारे बघा. तर ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. आय वॉन्ट टू टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन, असं एक वाक्य आहे समजा आपल्याकडे. तर याचा अर्थ आपल्याला काढायचा आणि हेच वाक्य आपल्याला मराठीचं इंग्लिश, इंग्लिशचं मराठी दोन्ही आलं पाहिजे. जसं बघा आता इथं मी मराठी वाक्य काय करू, आपण मराठीचं इंग्लिश करून बघा, त्याला, ह्या प्रकारे. ठीक आहे. म्हणजे इथं ही येईल, हिच्या नंतर काय येतं, वॉन्ट्स, मी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे. मग याचा अर्थ काय, मला. हे बघा हे क्रियापद आहे V1 फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. हे आता आपण काय करत असतो, ह्या शब्दाचा अर्थ खाली लिहितो आणि बाकी सगळं रिवर्स आणतो अर्थ. बघा इन द कॉम्पिटिशन, याचा अर्थ काय राहील मग, याचा अर्थ हे एकत्र आहे. म्हणजे आपण रिटर्न आणत असताना एक एक शब्दाचा अर्थ असं लावत चालतो, पण हे सर्व मिळून एकत्र आहे. याला एक फ्रेज म्हणूया आपण, वाक्यांश. तर इन द कॉम्पिटिशन म्हणजे काय, स्पर्धेत, असा याचा अर्थ निघतो. स्पर्धेत, मला स्पर्धेत. याचा अर्थ भाग घेणे, म्हणजे हे दोन्ही एकत्र आहे. म्हणजे काय येईल, भाग घेणे, हे क्रियापद आहे. मग हे जे शब्द तुम्हाला लिहून दिलेले जातात तर याचा अर्थ हे शब्द क्रियापदाला जोडायचं असतं. मग काय, चा, ची, चेच्या जे बी असेल ते ह्या क्रियापदाला जोडलं जाईल. भाग घेण्याचं काय तयार होणार, भाग घ्यायचा, आणि मग उरलेले ह्या दोन्हीतून एक आहे. बघा चा आहे वाक्याच्या शेवटी आलं म्हणजेच वॉन्ट टूचं वाक्य बनलं. असे वाक्य आपण किती बोलतो बघा. त्याला नोकरी मिळवायची आहे, असं वाक्य समजा, त्याला नोकरी मिळवायची आहे. इथं बघा ची आहे आलं म्हणजे हा ची आणि हा आहे आलं, म्हणजे हे कशाचं वाक्य कन्फर्म झालं की हे वॉन्ट टूचं वाक्य आहे. मग वॉन्ट टू कधी वॉन्ट्स टू होऊन जातं, तर ह्या वेळेस हे सब्जेक्ट आले. तर आता ही सब्जेक्ट आलंय म्हणून इथं एस लागलेलं आहे, म्हणजे ही वॉन्ट्स टू. आता काय लागेल पुढे, क्रियापद. क्रियापद जे आहे ना ते कसं ओळखायचं, ज्याला चाची चेच्या हे लावलेलं दिसलं की ते समजून घ्यायचं ते क्रियापद आहे. ते मग इथं आलं पाहिजे टू नंतर. हे कसं घेतलं मी, पहिले सब्जेक्ट घेतलं,
मग वॉन्ट घेतला, मग एस घेतला, मग टू घेतला आणि आता व्हर्बचं फर्स्ट फॉर्म मिळवणे म्हणजे गेट हे वापरलं. हा सगळ्या गोष्टी एकदम आपण डिटेलमध्ये व्यवस्थित समजून घेऊ, म्हणजे इंग्लिश बोलताना आपल्याला अडचणी येणार नाही. तुम्ही पण तुमचे 2-2, 5-5 वाक्य बनवा, कारण दुसऱ्याचे वाक्य आपण ऐकून आपल्याला समजून जातं, पण ज्या वेळेस आपण बोलतो त्यावेळेस फंबल होऊन जातात. वी कॅन नॉट स्पीक प्रॉपरली दॅट टाईम. सो यू प्रॅक्टिस ॲट युअर होम, form your own sentences and try to give practice to your tongue. Okay, because when your tongue get practice, your tongue get habit of speaking English, then it will be better and very comfortable to speak English. So moving to ahead, V1 झालं. आता उरलं काय, अ जॉब. ह्याप्रमाणे आपण हे वाक्य बनवू शकतो. जसं आता मला आंबे आणायचे आहेत, आय वॉन्ट टू ब्रिंग मँगोज. तिला शाळेत जायचं आहे, शी वॉन्ट्स टू गो टू स्कूल. असे वाक्य किती बोलतो आपण. आम्हाला आज काहीतरी स्पेशल खायचं आहे, म्हणजे वी वॉन्ट टू ईट समथिंग स्पेशल. असे वाक्य आपण स्वतः किती बनवू शकतो. मला आज गावाला जायचं आहे, आय वॉन्ट टू गो टू विलेज टुडे. ठीक आहे, असे वाक्य आपण कितीतरी स्वतः बनवून घ्या. चला, आय वॉन्ट टू टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन. हे निगेटिव्ह कसं करायचं, तर सब्जेक्ट पहिले वापरायचा, त्यानंतर डू डज वापरायचं. म्हणजे तर डू आला, मग काय करायचं, डज कधी वापरायचं, ज्यावेळेस हे सब्जेक्ट दिसतील त्यावेळेसच डज वापरायचं. ठीक आहे, मग आता हे सब्जेक्ट नाही आहे इथं, मग इथं डू आला, मग आय डू द नॉट, आणि मग काय, आय डू नॉट वॉन्ट येईल. आता सूत्रानुसार इथं वॉन्ट लिहिलंच नाही वाटतं, वॉन्ट टू आणि प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट असं यायला पाहिजे. ठीक आहे, मग वॉन्ट आणि टू. ठीक आहे, मग व्हर्बचं फर्स्ट फॉर्म काय, हेच टेक झालं. आता उरलेलं सगळं सेम जसंच्या तसं, पार्ट इन द कॉम्पिटिशन. ठीक आहे, हां. आता याचं निगेटिव्ह बनेल, मला स्पर्धेत भाग घ्यायचा नाही, किंवा इथं आपण चे बी लावू शकतो, सोपं अजून चांगलं वाटेल वाक्य. भाग घ्यायचे आहे, भाग घ्यायचे नाही, झालं निगेटिव्ह. या प्रकारे आता हे निगेटिव्ह करायचं म्हणजे काय, त्याला नोकरी मिळवायची आहेच निगेटिव्ह नाही. झालं, म्हणजे ही आता इथं डज येईल का बरं, ही सब्जेक्ट आला की डज येतो बघा. डज नॉट वॉन्ट, हा जो यस आहे ना, हा निघून जातो आता डज आल्यामुळे. हां, तो इकडे घ्यायचा नाही. टू गेट अ जॉब झालं निगेटिव्ह. पण ही वाक्य नुसतं असेच नाही, तुला आमच्यासोबत यायचं आहे का, तुला जेवण करायचं आहे का, त्यांना जायचं आहे का, असे प्रश्न पण आपण बनवतो. च आहे म्हणजे चे आहे आलं, मग कधी चा आहे, कधी च आहे, असं बी येऊ शकतं. करायचं आहे का, बोलायचं आहे का, म्हणजे च पण ह्यातला एक शब्द असू शकतो, अक्षर. म्हणजे असं जर काही आलं आणि शेवटी का लागला, तर हा का थोडा वेळ आपण बाजूला ठेवू, पण हे शेवटला तेच येत आहे ना, तुला काम करायचं आहे का, असे. तर ते सारे प्रश्न आहेत ते वॉन्ट टूचेच असतात, आणि असे प्रश्न आपण खूप विचारतो. तुला अभ्यास करायचा आहे का, डू यू वॉन्ट टू स्टडी. तुला शाळेत जायचं आहे का, डू यू वॉन्ट टू गो टू स्कूल. तुला पाणी प्यायचं आहे का, डू यू वॉन्ट टू ड्रिंक वॉटर. असे कितीतरी वाक्य आपण बनवू शकतो. चला, प्रश्न बनवायचं मग काय करायचं, तर हे दोन आहेत ना, बस यांच्या आदला बदल केली तर झाला प्रश्न. हे बघा, हा डू इकडे आला आणि आय इकडे आला. नॉट टाकू नका थोडा वेळ, बाकीचं अख्खं वाक्य सेम राहील. हां, वॉन्ट जे असेल ते हे पूर्ण, म्हणजे डू आय, आयच्या जागी यू टाकू शकतो आपण. तुला, हा आता आय म्हणजे मला ह्या अर्थाने घेतलं आहे, पण आपण तुला विचारतोय प्रश्नामध्ये, तर आयच्या जागी यू टाकू शकतो. तुला, तिला असेल तर शी टाकू शकतो, त्याला असेल तर ही टाकू शकतो, आणि बाकी सेम तसंच राहील. म्हणजे याचा अर्थ काय निघेल मग, तुला स्पर्धेत भाग घ्यायचे आहे का. होकारार्थी प्रश्न आहे, पण हाच प्रश्न जर नकारार्थी करायचं तर इथं नॉट टाकला जातं फक्त. हां, डू यू नॉट, हा नॉट जो आहे ना इथे घ्यायचा, यांच्या आदला बदल केली, नॉट टाकला, आणि बाकी सेम वाक्य राहील. मग आहे काच्या जागी काय होणार, नाही का. बस, हे तर तुम्हाला इझिली जमू शकतं. म्हणजे प्रश्न होकारार्थी आणि नकारार्थी दोन्ही प्रकारे असू शकतात. म्हणजे तुला अभ्यास करायचे आहे का,
हेच आपण तुला अभ्यास करायचे नाही का असं बी विचारतो. मग नाही का असेल तर नॉट टाकून द्यायचा आणि आहे का असेल तर नॉट काढून टाकायचं, एवढंच. बरं, हेच प्रश्न आपण WH टाईपचे पण क्रिएट करतो. हां, डू यू नॉट वॉन्ट टू टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन. म्हणजे काय अर्थ, मलाच फक्त तुला केलं आहे आपण इथं, तुला स्पर्धेत भाग घ्यायचे. इथं नॉट आलं आहे म्हणून नाही आणि का आलेलं आहे, बरोबर. आता हेच प्रश्न आपण WH टाईपचे बनवू शकतो. इथं एक WH टाईपचा शब्द जोडायचा आणि याला स्मॉल करून घ्यायचं, झालं WH टाईप क्वेश्चन रेडी. म्हणजे काय, वाय डू यू नॉट वॉन्ट टू टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन. तुला स्पर्धेत भाग का घ्यायचा नाही. अगोदर काय होतं, घ्यायचं नाही का, असं असं का शेवटी होतं. मग याचं उत्तर काय असतं, हो किंवा नाही. तुला भाग घ्यायचं नाही का, उत्तर काय येईल, हो घ्यायचं आहे, नाही घ्यायचं आहे. पण इथं काय, का घ्यायचं नाही WH टाईप क्वेश्चनमध्ये याचं उत्तर मोठं असतं. म्हणजे कसं, वाय डू यू नॉट, हे डू यू नॉट डायरेक्ट डोंट यू असं बी चालतं. डोंट यू वॉन्ट टू टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन असंही बोलू शकतो आपण. बरं, याचा अर्थ काय निघेल मग, तुला स्पर्धेत भाग का घ्यायचं नाही, आणि नॉट काढला तर तुला स्पर्धेत भाग का घ्यायचा आहे. काच्या जागी आपण किंवा बी टाकू शकतो. व्हेन टाकलाय तर व्हेन डू यू वॉन्ट टू टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन, तुला स्पर्धेत किंवा भाग घ्यायचा आहे. व्हेन काढला, व्हेअर टाकला आपण, व्हेअर डू यू वॉन्ट टू टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन, तुला स्पर्धेत कुठे भाग घ्यायचा आहे. जे आपण इथे टाकू त्याप्रमाणे तो प्रश्न बनेल. बरं, हे WH टाईप क्वेश्चन बी निगेटिव्ह असू शकतात. निगेटिव्ह म्हणजे तुला स्पर्धेत भाग का घ्यायचं नाही, है की नाही. अशा प्रकारे तुम्ही सर्व प्रश्न बनवू शकता. कोणतेही बी वाक्य असेल त्याचे तुम्ही असे 6 प्रकारे प्रश्न बनवू शकता. हे मी तुमच्यासाठी ठेवलं आहे, याचे तुम्ही बनवून बघा, असे प्रश्न बनवा. प्रश्न म्हणजे काय, एक प्रश्न चे आहे का शेवटी येतं, हा झाला व्हर्बल क्वेश्चन, होकारार्थी. आणि चे नाही का हे त्याचंच निगेटिव्ह, व्हर्बल क्वेश्चन नकारार्थी. म्हणजे याला म्हणतात इंट्रॉगेटिव्ह क्वेश्चन, याला म्हणतात इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन. आणि मग 2 WH टाईप क्वेश्चन असतात जे आत्ता आपण बघितले ह्या प्रकारे. हे पण होकारार्थी असतात, WH टाईप अफर्मेटिव्ह, WH टाईप निगेटिव्ह. हे तुम्ही बनवून बघायचे. 6 वाक्य बनतात. म्हणजे हे एक आणि अजून 4 प्रकारचे प्रश्न. हां, हे व्हर्बल क्वेश्चन होकारार्थी, व्हर्बल नकारार्थी, WH टाईप होकारार्थी, WH टाईप नकारार्थी, ह्याप्रमाणे. समजलं असेल. चला, नसेल समजलं तर डबल एकदा रिपीट करून तुम्ही स्वतः बनवत चला, म्हणजे अजून जास्त तुम्हाला लक्षात येईल. चला, आपण आता काय करूया, हेच वाक्य जर असतील आपल्याकडे समजा, यांचं आपण काय करूया, वॉन्टेडमध्ये रूपांतर करूया. म्हणजे आता वॉन्टेडचा अर्थ काय होईल, वॉन्टेड टू, चाचीचेच्या च, आहेच्या जागी फक्त काय होणार, होता, होती, होतो, होते आणि होत्या. किती प्रकारचे वाक्य. डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश, बघा याचाच प्रश्न आहे. खूप सारे वाक्य आपण बनवतो, म्हणून वॉन्ट टू खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. बरं, वॉन्टच्या जागी फक्त इथं काय करावं लागेल आपल्याला आता, वॉन्टेड, सब्जेक्ट प्लस वॉन्टेड टू V1 ऑब्जेक्ट. आणि इथं डू डज जिथं आलं आहे तिथं फक्त आपल्याला डीड वापरायचं असतं, झालं आपलं काम. मग इथं वॉन्ट टू आहे ना, इथं काय होणार, वॉन्टेड टू. म्हणजे सेम तसंच वापरलं जातं, फक्त एक शब्द बदलला की वाक्याचा अर्थ बदलतो. मला स्पर्धेत भाग घ्यायचे आहेच्या जागी फक्त होणार होते, झालं वॉन्टेड टूचं वाक्य. किती सोपं आहे. आय वॉन्टेड टू कम युअर होम, मला तुमच्या घरी यायचं होतं. दुसरं एखाद्याबद्दल बोलतो आपण, समजा शी वॉन्टेड टू गो आउट, तिला बाहेर जायचं होतं. वी वॉन्टेड टू गो टू पिकनिक, आम्हाला पिकनिकला जायचं होतं. हां, असे खूप सारे वाक्य काय करायचं होतं ते सांगण्यासाठी आपण मनातल्या इच्छा, आपण भूतकाळातील इच्छा व्यक्त करतो. इथं होतेच्या जागी काय होणार, फक्त नव्हते. आणि जिथं आपण डू वापरलं आहे तिथं काय वापरणार, डीड. एवढंच करायचं आहे. आणि मग डू यू वॉन्ट टू आहे ना, मग इथं डीड यू वॉन्ट टू, डीड यू वॉन्ट टू टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन, तुला स्पर्धेत भाग घ्यायचं होतं का. आणि निगेटिव्ह असेल तर डीड यू नॉट वॉन्ट टू टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन, तुला स्पर्धेत भाग घ्यायचं नव्हतं का. WH टाईपमध्ये काय करतो आपण, हेच वाक्य, याच्यात फक्त एक WH टाईपचा शब्द इथं ॲड करतो. व्हाय, वेन, वेअर, हू, हुज, हुम, विच,
हे जे शोभल ते टाका. हाऊ ते तुम्ही टाकून वाक्य. आता बघा, व्हाय डिड यू वॉन्ट टू, डिड यू हे नॉट थोडा वेळ ठेवला आहे मी बाजूला. व्हाय डिड यू वॉन्ट टू टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन, तुला स्पर्धेत का भाग घ्यायचं होतं. आणि निगेटिव्ह असेल तर व्हाय डिड यू नॉट वॉन्ट टू टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन, तुला स्पर्धेत का भाग घ्यायचं नव्हतं. याचं तुम्ही बनवू शकता. मग फक्त काय करायचं, वॉन्टचं इथं वॉन्टेड होणार, मिळवायची आहेच्या जागी मिळवायची होती, आणि इथं त्याचं निगेटिव्ह, होतीचं निगेटिव्ह नव्हती, आणि इथं जिथं डू डज आलं आहे तिथं डीड वापरायचं झालं. वॉन्ट टूचं वॉन्टेड टू झालं. वॉन्टेड टू अजून सोपं आहे. इथं यस वगैरे डू डज वगैरे असं कन्फ्युजन नाही आहे, सेम जसेच्या तसं आहे. चला पुढे जाऊया. आता आपण बघणार आहोत हॅव टू, हॅज टू. याचा रोल या प्रकारे, इंग्लिशमध्ये एखादी गोष्ट कंपल्सरी आहे, मजबुरी आहे किंवा मॅन्डेटरी आहे हे सांगण्यासाठी आपण याचा वापर करत असतो. इथं हॅव टू किंवा हॅज टू, V1 ऑब्जेक्ट ह्या प्रकारे. हे पण निगेटिव्ह करायचं असेल तर तसंच आहे. डू डज वापरायचं, नॉट वापरायचं, हॅव टू वापरायचं, V1 ऑब्जेक्ट. ह्यामध्ये निगेटिव्हमध्ये हॅज टू नाही वापरलं जातं, हे लक्षात ठेवा. हे बघा, ही, शी, इट आणि एक वचनी करता असेल तर काय वापरायचं आपल्याला, हॅज टू. आणि ते नसेल तर हॅव टू. सोपं आहे. जसं आता यू वापरतो मी, यू हॅव टू टर्न ऑन द फॅन एव्हरी आवर. फॅन थोडा खराब असेल, प्रॉब्लेम असेल फॅनमध्ये, तर तुला, जसं मला बी म्हणू शकतो, तुला एव्हरी आवर म्हणजे काय, दर तासाला, दर तासाला. हे बघा, टर्न ऑन क्रियापद म्हणून आले V1 म्हणून. द फॅन म्हणजे काय, पंखा. आपण काय करतो, अगोदर मी सांगितलं आहे की याचा अर्थ लिहिला की बाकीचा असं रिवर्स या. दर तासाला फॅन चालू करणे, चालू करणे हे क्रियापद आहे. मग हे कुठं जोडायचं असतं, क्रियापदाच्या शेवटी. म्हणजे याला करण्याचं काय होणार मग, करावा, करावी, करावे, कराव्या, जे शोभल ते. बघा आता कोणतं शोभतंय, करावा, लागतो, लागते, लागतात, जे शोभल. आता यातून कोणतं शोभतंय, तुला दर तासाला पंखा चालू करावा लागतो. हे बघा, वा लागतो शोभलं. वी लागतं चालेल का, तुला दर तासाला पंखा चालू करावी लागते, नाही चालत. म्हणजे जे शोभल, लागतो शोभतं तर लागतो घ्या, लागते किंवा लागतात. ह्या प्रकारे किती सोपे वाक्य आहे. हे वाक्य आपण डेली रुटीनमध्ये किती वापरतो बघा. मला रोज अभ्यास करावा लागतो, आय हॅव टू स्टडी एव्हरी डे. त्याला रोज 4 तास गाडी चालवावी लागते. ही हॅज टू ड्राईव्ह अ कार 4 hours एव्हरी डे. किती वाक्य आपण बोलतो. हीच्या नंतर हॅव टू नाही वापरलं बघा, मी काय वापरलं, हॅज टू. म्हणून ही हॅज टू, आणि आय, वी, यू, दे जर आलं सब्जेक्ट तर हॅव टू. अनेक वचनी करता असलं तर हॅव टू. बाकी एक वचनी करता आणि ही, शी, इट सब्जेक्टच्या जागी आलं तर आपण वापरतो हॅज टू. आपण इंग्लिशचं मराठी केलं, आता मराठीचं इंग्लिश करून बघूया. आम्हाला दररोज समजा 4 तास काम करावे लागते. ठीक आहे, 4 तास काम करावे लागते. म्हणजे हे वाक्य कधी येतात, ज्यावेळेस आपली काहीतरी मजबुरी असते, त्यावेळेस कंपल्सरी असतं, मॅन्डेटरी असतं, त्यावेळेस आपण वापरतो करावे लागते. नाही केलं तर मग त्याचं काहीतरी कॉन्सिक्वेन्सेस असतील, म्हणून त्याचं काहीतरी आपल्याला पनिशमेंट मिळू शकतं, काहीतरी दुसरं नुकसान होऊ शकतं नाही केलं तर. ठीक आहे ना. त्यासाठी अशा प्रकारचे वाक्य यांना मजबुरी दर्शक वाक्य म्हणतो मी. मजबुरीमध्ये करावे लागतात. मला रोज घर स्वच्छ करावं लागतं. आम्हाला स्त्रिया काही वेळेस म्हणू शकतात की आम्हाला कपडे धुवावे लागतात, स्वयंपाक करावा लागतो. हे जवळपास मजबुरी दर्शक वाक्य आहेत. बघा, वी नंतर हॅव टू आणि V1. आता वी आलं आहे, हॅव टू आलं आहे, मी काय करतो, हॅज टू वापरून दाखवतो. तिला, तिला, मग ती आलं म्हणजे शी आलं. शी सोबत काय येतो, हॅज टू. म्हणून शी हॅज टू वर्क, काम करावं लागते. हे काम करणे. मग काय, 4 तास म्हणजे 4 hours. दररोज म्हणजे काय, एव्हरी डे. ह्या प्रकारे निगेटिव्ह करायचं तेच आहे, जसं आपण 1 to मध्ये बघितलेलं आहे त्याप्रमाणे निगेटिव्ह करायचं. यू हॅव टू, सॉरी,
हे बघा, डू डज नॉट हॅव टू. हां, डू डज काय येईल मग, यू सोबत डू येतं आणि हे सब्जेक्ट आले की डज येतं. हे आपण मागच्या वॉन्ट टूमध्ये पाहिलं आहे, wanted टूमध्ये. हां, म्हणून यू डू नॉट कसं आलं, यू सब्जेक्ट डू नॉट, या दोन्हीपैकी एकच घ्यायचं असतं. मग हॅव टू V1 काय, वर्बचं फर्स्ट फॉर्म, यामध्ये काम करणे नाही चालू करणे आलं आहे. हे बघा, टर्न ऑन म्हणून आले. म्हणून यू डू नॉट हॅव टू टर्न ऑन द फॅन एव्हरी आवर. ठीक आहे, किती सोपं आहे. निगेटिव्ह करायचं म्हणजे तुला दर तासाला पंखा चालू करावा लागतोच, निगेटिव्ह लागत नाही. बरं, आता आपण हे प्रश्न बनवायचं म्हणजे यांच्या आदला बदल, म्हणजे डू यू हॅव टू, निगेटिव्ह नाही घेतलं आहे मी, नॉट काढला आहे फक्त, बाकी सेम तसंच्या तसं वाक्य राहील. हां, मग काय, डू यू हॅव टू टर्न ऑन द फॅन एव्हरी आवर, तुला दर तासाला पंखा चालू करावा लागतो, सेम वाक्य राहील हेच, आणि का लावलं जाईल शेवटी, लागतो का. मग उत्तर काय येईल, हो किंवा नाही. हेच जर निगेटिव्ह केलं तर डू यू नॉट, इथं नॉट लागेल बस. डू यू नॉट हॅव टू टर्न ऑन द फॅन एव्हरी आवर, तुला दर तासाला पंखा चालू करावा लागत नाही का. बरं, हे असं नसेल, WH टाईप असेल तर इथं WH टाईपचा एक शब्द तुम्ही टाकून द्या आणि हे स्मॉल करून घ्या. व्हाय डू यू हॅव टू टर्न ऑन द फॅन एव्हरी आवर, तुला दर तासाला पंखा का चालू करावा लागतो. निगेटिव्ह केलं तर तुला दर तासाला पंखा का चालू करावा लागत नाही. मग डू यू नॉट ह्या प्रकारे जायचं. व्हाय डू यू नॉट हॅव टू टर्न ऑन द फॅन एव्हरी आवर, हे तुम्हाला बनवता येईल. मी आता याचं निगेटिव्ह करून देतो. तिला दर तासाला पंखा चालू करावा लागतोच, निगेटिव्ह लागत नाही. काय बनणार, शी डज नॉट, डज नॉटला डझंट बी म्हणू शकतो आपण. हां, डझंट बी करू शकतो. काय येईल आता, इथं हॅज टू आहे ना, इथं हॅव टू बनून जातं. हॅज टू येत नाही निगेटिव्हमध्ये. हे बघा, इथं आपण हॅव टू लिहिलं आहे, हॅज टू इथं आलं आहे पण इथं नाही आलं आहे, कळलं. म्हणून शी डज नॉट हॅव टू वर्क 4 hours एव्हरी डे. प्रश्न वगैरे याचं तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. आता आपल्याला हॅव टू हॅज टूच्या ऐवजी हॅड टू वापरावं लागलं कधी कधी, तर सेम मी काय करतो, इथं लिहितो हॅड टू. ठीक आहे, तर काय करावं लागेल, हे सेम राहील, फक्त इथं बदलेल. इथं काय बदलेल, इथं 2 प्रकारे बनेल ते. हे बघा, लागला, लागली, लागले, लागल्या, ह्या प्रकारे. किंवा असं बी म्हणू शकतो आपण, लागत होता, लागत होती, लागत होते, लागत होत्या. हे मी बोलतोय त्याकडे लक्ष द्या. इथं तुम्हाला यांच्यातून एक घ्यायचं आणि हे एक घ्यायचं. ठीक आहे. आता बघा वाक्य, इथं हॅव टू हॅज टू निघून जाईल. आता फक्त काय राहिलं, हॅड टू एकच, म्हणजे सब्जेक्ट प्लस हॅड टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आणि इथं निगेटिव्ह करताना डू डजच्या जागी फक्त डीड, जसं आपण वॉन्ट टू आणि वॉन्टेड टूमध्ये पाहिलं त्याप्रमाणेच वापरायचं. डू डज डीड. हां, हॅड टू आलं की डीड वापरलं जातं, हॅव टू हॅज टू आलं की डू डज वापरलं जातं. बस, इथं आता हॅव टू काढायचं, हॅड टू टाकायचं. टर्न ऑन द फॅन एव्हरी आवर, तुला दर तासाला पंखा चालू करावा लागला का, काय सॉरी लागला, होकारार्थी वाक्य. आता याचं निगेटिव्ह केलं म्हणजे काय, डीड नॉट. बस, आणि लागला का, लागला आहे ना, त्याचं काय करायचं निगेटिव्ह, लागले नाही. पण हे अजून एका प्रकारे बनवले जातात हे वाक्य. तुला दर तासाला पंखा चालू करावा लागत होता का. अरे काच म्हणतोय मी, होकारार्थी, प्रश्नार्थीमध्ये का लागेल. हां, तुला दर तासाला पंखा चालू करावा लागत होता, आणि निगेटिव्ह तुला दर तासाला पंखा चालू करावा लागत नव्हता. ठीक आहे, असंही बनवू शकतो. बरं, तुलाच्या जागी मला केलं तर मला दर तासाला पंखा चालू करावा लागत होता, असं बनवू शकतो आपण. हां, इथं प्रश्न बनवायचं म्हणजे तीच टेक्निक जशी आपण आधी शिकलो. म्हणजे काय करायचं, यांच्या आदला बदल केलेली असते आणि बाकीचं काय, सेम वाक्य, सेम काय. ह्यामध्ये हा डीड इकडे आला, सब्जेक्ट इकडे आलं, निगेटिव्ह असेल तर नॉट टाकायचं, नसेल तर नाही टाकायचं, बाकी सेम वाक्य हेच राहील.
मग ह्याचा अर्थ काय राहील, हेच राहील अर्थ बी. तुला दर तासाला पंखा चालू करावा लागला, पुढे का. बरं, नॉट टाकलंय असेल तर ह्या वाक्याचा अर्थ घ्यायचा. तुला दर तासाला पंखा चालू करावा लागला नाही आणि का लावून द्यायचं बस. WH टाईप काय करायचं, एक शब्द इथं ॲड करायचा, सेम तेच वाक्य राहील. मग WH टाईपचं काय राहील, व्हायचा अर्थ काय आहे ते आपण मध्ये घ्यायचं बस. तुला दर तासाला पंखा, व्हाय म्हणजे का असतं ना, मग का चालू करावा लागला. तुला दर तासाला पंखा का चालू करावा लागला नाही, ह्या प्रकारे बस. का नसेल तर केव्हा असेल, कोठे असेल, कसं असेल, हे तुम्हाला याचं बनवू शकता तुम्ही. मग मी होकारार्थी नकारार्थी करून देतो. चला, इथं काही टेन्शन नाही. हॅव हॅजचं असं सगळं हॅड टूच येईल सर्वांसाठी. शी इथं डज होतं तर डीड केलं बस. बाकी हॅव टू सेम राहील इथं. शी हॅड टू वर्क 4 hours एव्हरी डे. तिला दर तासाला तिला दररोज 4 तास काम करावे लागत होते. तुम्ही म्हणाल सर इथे लागले लिहिलं आणि इथं लागत होते, दोन अर्थ आहे बघा, दोन्ही चालतात. आता डिपेंड करतं आहे की सिच्युएशन काय आहे. सिच्युएशन रोजची असेल, नेहमीची असेल, वारंवार घडत असेल तर लागत होते, आणि एकाच वेळची असेल तर लागले, असं करायचं. ठीक आहे. इथे काय होईल मग, लागत होतेचं लागत नव्हते, असंच करायचं. इथं डीड नॉट आलंय, झालं आपलं काम. हे हॅड टू, पण नुसतं हॅड टूच असतं का, हॅविंग टू सुद्धा असतं ह्यामध्ये. मी ते सांगतो आता तुम्हाला. हॅविंग टू कसं, वावी वेव्या लागत आहे, काही शेवटी लागत आहे. पण ह्यामध्ये फॉर्म्युला चेंज होतो. मी तुम्हाला थोडं फॉर्म्युला सांगतो. सब्जेक्ट प्लस M/is/R प्लस हॅविंग टू. हॅजचं काही नाही बनत येतं, हॅझिंग टू असं वगैरे काही नाही बनत, हॅविंग टूच असतं. V1 प्लस ऑब्जेक्ट आणि निगेटिव्ह सब्जेक्ट प्लस M/is/R प्लस नॉट प्लस हॅविंग टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, याप्रमाणे. आता बघा, यू आलाय तर तुम्हाला आता काय करायचं, इथं जर आय सब्जेक्ट असेल तर एम वापरायचं सरळ. आणि ही, शी, इट आणि एकवचनी करता असेल तर काय वापरायचं, इज. आणि बाकीचं काय, यू, वी, दे आणि अनेक वचनी करता प्लुरल सब्जेक्ट असेल तर वापरायचं आर. सोपं आहे. चला, मग आता हे वाक्य यू आर, इथं काय आलं पाहिजे, हॅविंग टू. यू आर हॅविंग टू, आय एम हॅविंग टू, ही इज हॅविंग टू, शी इज हॅविंग टू, ह्याप्रमाणे जायचं. बाकीचं सारखंच राहील. हे पुढचं स्ट्रक्चर सेम आहे. हे बघा, टू नंतर V1 ऑब्जेक्ट, हे की नाही. आता काय मग याचा अर्थ, तुला दर तासाला पंखा चालू करावा लागत आहे. आणि इथं काय, लागत नाही म्हणा किंवा लागत नाहीये असं म्हणू शकतो आपण. इथं बी आता M/is/R सूत्रानुसार चेक करून घेत चला. हे बघा, यू आर नॉट हॅविंग टू टर्न ऑन द फॅन एव्हरी आवर. तुला दर तासाला पंखा चालू करावा लागत नाहीये. प्रश्न बनवायची तीच पद्धत आहे. म्हणजे काय करायचं, यांची अदलाबदल करायची. म्हणजे काय करायचं, आर इकडे येईल, यू इकडे जाईल आणि हॅविंग टू. होकारार्थी वाक्य असेल तर हॅविंग टू, नकारार्थी असेल तर नॉट हॅविंग टू. अर्थ काय पहिल्या वाक्याचं, मग तुला दर तासाला पंखा चालू करावा लागत आहे का, तुला दर तासाला पंखा चालू करावा लागत नाहीये का लावायचं बस. निगेटिव्ह असेल तर का नाहीये लावायचं. आणि मग का तर दोन्ही वाक्यात असतं. ह्यामध्ये पण का, ह्यामध्ये पण का. WH टाईपचं पण तीच पद्धत आहे. इथे एक WH टाईपचा शब्द टाकायचं आणि हेच वाक्य कंटिन्यू करायचं. बाकीचं मी सांगतो पुढे. आता इथे काय, तुला दररोज 4 तास काम करावे लागत आहे. म्हणजे शी इथे चेंज होईल आता. शी इज हॅविंग टू वर्क 4 hours एव्हरी डे. तिला दर तासाला 4 तास काम करावे लागत आहे.
आणि इथं निगेटिव्ह काय बनेल मग, शी इज नॉट हॅविंग टू. मी बोलतोय त्याकडे लक्ष ठेवा, शब्द कदाचित छोटे दिसत असतील पण सेम मी बोलतोय त्याप्रमाणे लिहित आहे. ह्या प्रकारे तुम्हाला हे वाक्य करावे लागतात. ठीक आहे, चला पुढे जाऊया. तर बघा, सिम्पल फ्युचर टेन्स, गोईंग टू आणि अबाउट टू ह्यामध्ये नेहमी बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतात की हे काय नेमकं. हे सर्व भविष्यकाळातीलच वाक्य आहेत, परंतु यांचा वापर कसा आणि केव्हा कोणतं वापरायचं. तर जनरली सिम्पल फ्युचर टेन्स असं वापरलं जातं, सब्जेक्ट नंतर शाल किंवा विल वापरलं जातं आणि क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म वापरून ऑब्जेक्ट. म्हणजे जसं आय शाल कंप्लीट माय होमवर्क, मी माझं होमवर्क गृहपाठ पूर्ण करेल. आता हे जे वाक्य आहे ह्या वाक्यात करेल असं लिहिलं आहे, पण गॅरंटी काही नसते की हे करेलच किंवा कधी करेल. म्हणजे 10 वर्षांनी बी करू शकतो, 15 वर्ष, 50 वर्षांनी, म्हणजे ह्या वाक्यांची गॅरंटी नसते. म्हणून आजकाल तुम्ही पाहिलं असेल जे इंग्लिश बोलणारे लोक आहेत ते सिम्पल फ्युचर टेन्स जास्त वापरत नाही. दे डू नॉट यूज सिम्पल फ्युचर टेन्स, दे यूज फ्युचर कंटिन्युअस टेन्स. मीन्स आय शॅल बी टीचिंग यू, म्हणजे मी तुम्हाला शिकवेल असं म्हणायचं आहे मला, पण मी तुम्हाला शिकवेल म्हणून सिम्पल फ्युचर नाही वापरणार. मग मी असं वापरेल आय शॅल बी फ्युचर कंटिन्युअस आणि हे कंप्लीटचं कंप्लीटिंग करेल जे असेल पुढे ते. तसंच मी तुम्हाला शिकवत असेल असा त्याचा अर्थ निघतो, पण मी तुम्हाला शिकवेल असंच म्हणायचं असतं. म्हणून हे वाक्य बोललं नाही जात, हे याचा वापर जास्त होतो, कारण याची गॅरंटी नाही ही कधी घडेल आणि घडेल की नाही घडेल. फक्त बोललं जातं की हे करेल, हे होईल, पण गॅरंटी नसते. म्हणून याच्याऐवजी जर लवकर घडणार असेल ती क्रिया तर अशी वाक्य वापरली जातात. यामध्ये काय असतं, सब्जेक्ट असतं, गोईंग टू असतं, त्यानंतर V1 असतं आणि ऑब्जेक्ट असतं. कधी कधी अशी वाक्य वापरली जातात, सब्जेक्ट एम इज आर असतं, कधी कधी वॉज वर पण वापरलं जातं. ह्या प्रकारे मी सांगतो आता काय फरक आहे. हे तर तुम्हाला कळलं, सिम्पल फ्युचर आहे, मी अभ्यास करेल, जाईल, करेल, खाईल, पिईल, राहील, पण गॅरंटी काहीच नाही हे घडेलच म्हणून, करेलच म्हणून. पण इथं गॅरंटी आहे. इथं एखादी क्रिया नजीकचा भविष्यकाळ म्हणजे लवकर, जसं मी आता तुम्हाला शिकवायला उभा राहिलो आणि आज आपण शिकणार आहोत किंवा आज मी तुम्हाला इंग्रजी शिकवणार आहे. टुडे आय एम गोइंग टू टीच यू इंग्लिश, म्हणजे क्रिया थोड्याच वेळात सुरू होणार आहे किंवा घडणार आहे असं म्हणायचं आहे. म्हणजे इथं गॅरंटी आली की क्रिया होणार आहे आणि लवकर, म्हणजे नजीकचा भविष्यकाळ म्हणजे जवळचा भविष्यकाळ, लवकरच घडेल असं म्हणायला गोईंग टू वापरलं जातं. जसं आय एम गोईंग टू टीच यू, म्हणजे काय, मी, यू म्हणजे तुला, रिवर्स येतो ना आपण, टू टीच यू, टीच म्हणजे शिकवणे, त्याला हे जोडायचं. आता क्रियापदाला हे जोडावं लागतं, मी तुम्हाला किंवा तुला शिकवणार आहे. हे बघा, नार आहे शेवटी आलं, निगेटिव्ह आलं तर आय एम नॉट गोइंग टू टीच यू, मी तुम्हाला शिकवणार नाही, म्हणजे निगेटिव्ह काय, इथं एक नॉट वापरायचा. एम इज आर वॉज वेअरच्या नंतर नॉट टाकला की हे वाक्य निगेटिव्ह होऊन जातात. ठीक आहे, तसं इथं एम इज आर टाकलं नाही वाटतं मी, सब्जेक्ट प्लस एम इज आर. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल सर इथं वॉज वेअर वापरलेलं, इथं नाही वापरायचं का, आय वॉज गोईंग टू अशी वाक्य जनरली वापरली नाही जात, म्हणून ते घ्यायचं नाही आपल्याला. म्हणून आता इथं नॉट टाकला की हे वाक्य काय होऊन जातात, निगेटिव्ह. ठीक आहे, याच्या खाली. ठीक आहे, आता असे कितीतरी वाक्य आपण बोलू शकतो. मग आता एम इज आर कसं वापरायचं, याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं आहे आधीच्या टॉपिकमध्ये की आय आला की एम, ही, शी, इट आणि एकवचनी करता आलं की इज आणि उरलेलं काही असेल तर आर वापरायचं असतं. चल, तर इथं मी ही वापरलं आहे, ही इज गोईंग टू बाय अ कार, म्हणजे लवकरच घडणार आहे ही क्रिया, तो गाडी विकत घेणार आहे. हे बघा, घेण्याचं काय केलं मी, घेणार आहे. निगेटिव्ह, ही इज नॉट गोइंग टू बाय अ कार, तो गाडी विकत घेणार नाही. प्रश्न बनवायचा म्हणजे यांची अदलाबदल करायची. म्हणजे हे बघा, याची अदलाबदल केली, झाला प्रश्न. म्हणजे काय, ॲम आय गोइंग टू टीच यू, मी तुम्हाला शिकवणार आहे का. याची हे इज इकडं, ही इकडं, इज ही गोइंग टू बाय अ कार, तो गाडी विकत घेणार आहे का. हेच काय केलं, ह्याच्यामध्ये
नॉट टाकून दिला, म्हणजे इज ही नॉट गोइंग टू बाय अ कार. आहेच्या जागी नाही लागेल फक्त. तो गाडी विकत घेणार नाही का. WH टाईप बी तुम्हाला सगळं आता सांगितलं आहे मी, प्रत्येक टॉपिकमध्ये ते रिपीट करत नाही, पण सगळे तसे बनू शकतात वाक्य. ठीक आहे, हे नजीकचा भविष्यकाळ झाला, आता लवकरच घडणार आहे क्रिया. तसं अजून एक वाक्य घेऊ आपण मराठी. आम्ही सहलीला, थोडं वेगळं घेऊ काहीतरी. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. ठीक आहे, आम्ही म्हणजे काय, वी. आता काय करायचं, नार आहे, नार आहोत असं काही दिसलं तर समजून घ्यायचं ते काय, गोइंग टूचं वाक्य आहे. आणि मग हा फॉर्म्युला वापरायचा, वी. मग ॲमीज आर पैकी वी सोबत काय येतो, आर. हे बघा, हे शी इट आलं तर इज येईल, आय आलं तर ॲम येईल, बाकी उरलं तर आर येईल. म्हणून वी आर गोइंग टू. आता V1 आलं पाहिजे, गोइंग टू नंतर V1 आहे. V1 काय यामध्ये, मार्गदर्शन करणे म्हणजे गाईड. तुम्हाला म्हणजे काय, यू. वी आर गोइंग टू गाईड यू. तसंच आता हे पण वाक्य तसेच आहे, नजीकच्या भविष्य काळापेक्षाही अधिक, एकदम जलद, फास्ट, काही क्षणात क्रिया घडणार आहे तसं म्हणण्यासाठी याचा वापर होतो. पण हे भूतकाळात पण वापरले जातात. जसं मी तुम्हाला एक्झाम्पलवरून सांगतो. जसं बघा, शी इज अबाउट टू. इथं वॉजचं वाक्य आधी वापरू म्हणजे तुम्हाला जास्त समजेल, मग इथचं घेऊ. शी वॉज अबाउट टू कॉल यू. आता हे बघा, हे सब्जेक्ट वॉज वेअर अबाउट टू, सब्जेक्ट वॉज वेअर अबाउट टू V1 ऑब्जेक्ट, हे V1 ऑब्जेक्ट. द कॉल म्हणजे बोलावणे म्हणून खरा शब्द आहे, परंतु आजकाल फोन करणे ह्यासाठी बी कॉल शब्द वापरला जातो म्हणून मी वापरला आहे. ठीक आहे, ती तुला कॉल करणे, असा अर्थ घेऊ याचा आपण. कॉल करणारच होती म्हणजे हे बघ कुठे आहे त्याचा अर्थ, नारच होती. म्हणजे एखादी क्रिया काही क्षणात घडणार आहे. समजा त्याने कॉल केला आणि मग आपण उचलल्यानंतर म्हणतो ती तुला कॉल करणारच होती, इतक्यात तुझा कॉल आला. कळलं ना, काही क्षणात ती क्रिया होणार होती पण त्याआधी असं झालं, तुझा कॉल येऊन गेला. ठीक आहे, मी तुला बोलवणारच होतो पण तू त्याच्या आधी आला, हे की नाही. असे वाक्य. समजा मी तुझ्या घरी येणारच आहे म्हणजे लगेच आताच काही क्षणात निघणारच आहे असं म्हणायचं आहे, तर आपण ॲम इज आर वापरू शकतो. जसं आय नंतर ॲम येतो, याच्यातून एकच वापरायचं आहे, ॲम इज आर वॉज वेअरमधून. आय ॲम अबाउट टू कम युअर होम. होम शब्द आला तर टूची गरज नसते, म्हणून मी तुझ्या घरी येणारच आहे. येणारच आता खूप जास्त गॅरंटीने नाही, येईलच असं नाही, येणारच म्हणजे काही क्षणात निघणारच आहे असं म्हणण्यासाठी आपण वापरतो. ती तुला कॉल करणारच होती. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हे वाक्य. आता प्रश्न बनवायचं म्हणजे यांच्या आदला बदल हे सारं तुम्हाला येतं. यांचे तुम्ही वाटल्यास एक एक प्रश्न बनवून मला तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे, तर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल अशी आशा करतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हॅव अ गुड डे. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, एखादी कमेंट टाका आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हॅव अ गुड डे. जय हिंद.